सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि मुलं घरात असली की त्यांना सकाळ संध्याकाळ नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आहे. तर आज आपण अशी झटपट गॅस न वापरता तुम्ही अगदी मुलांनाही गंमत म्हणून बनवायला देऊ शकता अशी ही रेसिपी आहे. त्यांना सुद्धा नक्कीच आवडेल. तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत. जाडे पोहेच मी घेतलेले आहे, कारण पातळ पोहे जर वापरले तर पटकन त्याचा गिचका होतो. जर तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही पातळ सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लिंबू घेतलेला आहे. तर लिंबू बाजूला ठेवायचा आहे, तो आपल्याला सगळ्यात शेवटी पिळायचा आहे. त्याआधी पोह्यांना आपण थोडंसं पाण्याचा हबका देणार आहोत. इथे मी साधं पाणी वापरत आहे. याच्याऐवजी तुम्ही नारळ फोडलेलं नारळाचं पाणीसुद्धाही वापरू शकता. पाणीसुद्धा आपल्याला खूप जास्त प्रमाणात वापरायचं नाहीये. अगदी ओंजळीमध्ये घेऊन थोडं-थोडं असंच पोह्यांवरती सोडायचं आहे. जसं आपण पोहे बनवायला पोहे भिजवतो तसे न भिजवता हलकेसेच भिजवायचे आहेत. आता यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. जर अगदीच लहान मुलं असतील तर मिरची तुम्ही स्किप करू शकता. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यासाठी पाणी मी थोडं कमी वापरायला सांगितलं होतं. चवीनुसार मीठ आणि मी याच्यामध्ये पिठी साखर वापरत आहे. जाडी साखर सुद्धा वापरू शकता, पण ती पटकन अशी विरघळली जाणार नाही, म्हणून मी पिठी साखर वापरली आहे. वरतून लिंबाचा रस चमचाभर यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर पोह्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाणी जास्त घातलं पोहे भिजवायला, तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा पोह्यांना पाणी लागतं. टोमॅटोचं, कांद्याला पाणी सुटतं आणि मग जास्त ते भिजले जातात पोहे आणि मग ते खूप गिचका-गिचका झाल्यासारखे लागतात. त्यामुळे शक्यतो जाडे पोहेच वापरा आणि पाण्याचा वापर आधी कमी करा. आता आपल्याला याला दडपून ठेवायचं आहे, म्हणून याला दडपे पोहे असे म्हणतात. तर मी डिश ठेवून एखादी जाड गोष्ट ह्याच्यावरती 10 ते 15 मिनिटं ठेवायची आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपण हा पाण्याचा तांब्या बाजूला करूयात. तुम्ही एखादा खलबत्त्याचा बत्ता किंवा पूर्ण खलबत्ताही ठेवू शकता. 10 ते 15 मिनिटं पुरेसी आहेत. आता तुम्ही बघू शकताय हे पोहे छान असे दडपले गेलेले आहेत. दडपे पोहे सुद्धा बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. याला फोडणी सुद्धा दिली जाते. पण आज आपण लहान मुलांसाठी बनवत आहोत आणि लहान मुलांना सुद्धा काहीतरी गंमत म्हणून बनवता यावं, त्यासाठी बनवत आहोत. म्हणून मी आज याला फोडणी दिलेली नाहीये. जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर एक चमचाभर तेल घेऊन त्यामध्ये थोडीशी राई आणि हिंग, कढीपत्ता घालून त्याची खमंग अशी फोडणी तुम्ही घालू शकता. तळलेले शेंगदाणे सुद्धा यामध्ये वापरले जातात. आता यावरती मी ओलं खोबरं वरतून घालत आहे. पोहे दडपवतो आपण जेव्हा, तेव्हा सुद्धा तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता. तर मी आता फक्त गार्निशिंगसाठी केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांच्याच आवडीची, मुलांना खास करून आवडणारी अशी शेव भरपूर घालायची आहे. म्हणजे मुलं अगदी आवडीने खातात. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा बनवा, मुलांना सुद्धा ही रेसिपी नक्की बनवायला द्या. त्यांना सुद्धा खूप मजा वाटेल. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.